स्वागतम स्वागतम सुस्वागतम. निमय लोणकर आणि परिवार आपले सहर्ष स्वागत करीत आहे. यंदा आम्ही सादर करत आहोत माझी पंढरीची वारी. माझी पंढरीची वारी. ऊन पाऊस आणि भेगाळलेल्या वाटा, ऊन पाऊस आणि भेगाळलेल्या वाटा, तुला भेटण्या आतुर मी आता. तुझ्या भक्तीमध्ये आसमंत झाला दंग, तुझ्या भक्तीमध्ये आसमंत झाला दंग. नसा नसात भिनला माझा काळा पांडुरंग. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. मी पांडुरंगाचा वारकरी. चला, मी घेऊन जातो तुम्हाला या आनंदाच्या वारीमध्ये. वारी म्हणजे आपुलकीचा सोहळा. महाराष्ट्रात वारीची ही सुवर्ण परंपरा गेली शतकानुशतक अखंडित सुरू आहे. वारकरी संप्रदायामध्ये आषाढी वारीला विशेष महत्त्व आहे. मंडळी, वारी करतो तो वारकरी. अशा अनेक वारकऱ्यांचा एक समूह जो पालखी घेऊन निघतो त्याला दिंडी असं म्हणतात. वारकरी खांद्यावर ध्वजपताका घेऊन ज्ञानोबा तुकोबाच्या गजरात तल्लीन होतात. तर महिला वारकरी डोईला तुळस घेऊन या दिंडीमध्ये सामील होतात. या मार्गात अनेक पालख्या आणि लाखो वारकरी एकत्र येतात. कधी फुगडीचा फेर धरला जातो, कधी टाळ मृदुंगाचा ठेका धरला जातो, तर कधी सुंदर मानवी मनोरे रचले जातात. पांडुरंगाचे हे वारकरी भजन, कीर्तन, प्रवचन, भारूड करत पंढरपूरच्या दिशेनं मार्गक्रमण करत राहतात. वारीमध्येच रिंगण नावाचा एक अत्यंत सुंदर सोहळा पालखीसोबत पार पाडला जातो. वर्तुळाकार रिंगणामध्ये मानाचे अश्व रथातल्या पादुकांना अभिवादन करतात. हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी लाखो वारकरी डोळ्यात प्राण आणून वाट पाहत असतात. आषाढी कार्तिकी भक्तजन येती, आषाढी कार्तिकी भक्तजन येती, हो साधुजन येती, चंद्रभागे माझी स्नान जे करती. एकादशीला पंढरपुरात चंद्रभागेमध्ये स्नान करून हा वारकरी जातो आपल्या विठुरायाच्या दर्शनाला. युगे 28 विटेवरी उभा असलेला हा पांडुरंग गळ्यात तुळशीमाळा लेऊन, कर कटेवर ठेवून, पिवळा पितांबर नेसून समोर उभा दिसतो. त्या दिव्य दर्शनानं भक्ताचे डोळे दिपून जातात. त्याचा अहंकार गळून पडतो. उरतं ते फक्त निर्मळ मन. या मनोहर रूपाचं दर्शन घेऊन कृतकृत्य होऊया. वारी म्हणजे पुण्य, आणि हाच पुण्य संचय घेऊन वारकरी पुन्हा आपल्या घराकडे परततो, तो पुढच्या वर्षी पुन्हा वारीला येण्यासाठी. काय मग, कशी झाली वारी? मग येताय ना वारीला पुढच्या वर्षी? नक्की या. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय. बोला गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती